ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत शरद पवार आज सीमा भागाचा दौरा करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिक्कोडी मतदारसंघात शरद पवार गटाकडून चाचपणी केली जाणार आहे। या मतदारसंघातून उत्तम पाटील यांना शरद पवार गट मैदानात उतरवणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। निपाणीमध्ये शरद पवार गटाकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। या दौऱ्यादरम्यान जयंत पाटील हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आणि याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। ज्ञानेश्वर, शरद पवार आज सीमा भागाचा दौरा करणार आहेत आणि निपाणीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं जाणार असल्याचं समजतंय। ज्ञानेश्वर, काय नेमकी या दौऱ्याबद्दलची माहिती? अजिंक्य, शरद पवार आज पश्चिम महाराष्ट्र आणि सीमावर्ती भागाच्या दौऱ्यावरती आहेत। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये विविध असे त्यांचे कार्यक्रम आहेत। याशिवाय निपाणी या चिक्कोडी मतदारसंघामध्ये आहेत ते जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। इथल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्काराच्या निमित्ताने उत्तम पाटील जे स्थानिक राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांनी एक भव्य अशी सभा आयोजित केलेली आहे आणि या सभेच्या निमित्ताने आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण आहे ते निर्माण करण्याचा प्रयत्न शरद पवारांचा या ठिकाणी दिसतोय। या निवडणुकीच्या निमित्ताने ते या ठिकाणी या मतदारसंघामध्ये चाचपणी आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर शरद पवारांचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा होत असला तरी या दौऱ्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन त्यांनी केलेलं आहे। कोल्हापूरमध्ये रत्नापन्न कुंभार यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे ते त्यांच्या हस्ते होणार आहे। खरं तर घटना समितीचे सदस्य म्हणून रत्नापन्न कुंभार यांनी काम पाहिलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शरद पवार नेमकं आताच्या संविधानावरती काय बोलतात, एकूणच ज्या पद्धतीनं संविधान आता बदलले जाते अशा पद्धतीचा आरोप होते, त्यामुळे त्या कार्यक्रमात नेमकं शरद पवार काय भाष्य करतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। याशिवाय लोकनेते राजाराम बापू पाटील यांचा कार्यक्रम आहे सांगलीमध्ये, त्यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे। त्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते आहेत ते उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा शरद पवार नेमका कोणाचा समाचार घेतात, कशा पद्धतीनं राज्यकारभार करावा, लोकनेत्यांची कशा पद्धतीची भूमिका होती त्यावरती काय भाष्य करतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि सीमावर्ती भागामध्ये जो शरद पवारांचा दौरा होतोय त्या दौऱ्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस आहे ते पुन्हा एकदा चार्ज होताना पाहायला मिळतात। स्वतः शरद पवार आहे ते या दौऱ्याच्या निमित्तानं सगळ्यांच्या गाठीपेटी घेत असल्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक जण त्यांना भेटण्याची या दौऱ्याच्या निमित्तानं सुद्धा शक्यता आहे ती व्यक्त केली जाते। कारण कोल्हापूरचा मतदारसंघ असू दे किंवा सांगली जो हातकणंगलेतला लोकसभेचा मतदारसंघ असतो या मतदारसंघामध्ये नेमका अद्याप ही उमेदवार आहे महाविकास आघाडीचा तो ठरलेला नाही। हे मतदारसंघ आहे ते कोणाच्या वाट्याला जाणार आहेत यावरती सुद्धा अद्याप ही निश्चिती झालेली नाही आणि त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने अनेक नेते सुद्धा त्यांची या निमित्ताने गाठभेट घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाविकास आघाडी या दौऱ्याच्या निमित्ताने कोणता उमेदवार पुढे आणतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांचा हा दौरा होत असल्यामुळे या दौऱ्याकडे आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह सीमावर्ती भागात सुद्धा लक्ष लागून राहिले। अजिंक्य, ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या दौऱ्याच्या अनुषंगाने अपडेट्स आपण सातत्याने तुमच्याकडनं जाणून घेणार